58 जिल्हा सैदापूर जिल्हा परिषद गटामधून माझी नरहरी श्रीरंग जानराव उपसरपंच बनवडी उमेदवारी दाखल केलेली आहे। आणि केली असल्यानंतर त्या कृती ज्यावेळेस कृतीची तारीख होती 21 तारीख, त्या छाननीच्या तारखेच्या वेळेस त्याच वेळेस अन्य उमेदवारांनी सुद्धा उमेदवारी दाखल केली आहे। त्यामध्ये पर्टिक्युलर भाजपचे सागर भीमराव शिवदास यांनी सुद्धा उमेदवारी दाखल केलेली आहे। आणि त्या उमेदवारावर माझा पर्टिक्युलर की त्यांचे 3 अपत्य आहेत असा आरोप होता। आणि त्या आरोपाची सत्यप्रती तिन्ही मूळ प्रती मी ज्या जन्म प्रमाणपत्राच्या मूळ प्रती ज्या मी काढून आणलेल्या होत्या ते शासकीय आहेत त्या मी पब्लिक डॉक्युमेंट त्या सादर केले असताना त्याच्यावर त्यांनी एकही निर्णय दिलेला नाही। आणि तो चुकीचा निर्णय दिला असल्या कारणामुळं मला त्यांनी सांगितलं की तुम्ही हा निर्णय द्यायचा मला अधिकार नाही, तो आयुक्तांना आहे। आणि त्या निर्णयाच्या विरोधात मला हायकोर्टामध्ये जाणं भाग पडलेलं आहे। आणि त्या अनुषंगानं मी आजच की माननीय मुंबई हायकोर्टचे सर्किट बेंच कोल्हापूरला आहे तिथं अपील दाखल केलेलं आहे। आणि त्याची सुनावणी 27 तारखेला सकाळी 10 वाजता मुंबई हायकोर्टामध्ये होईल। आणि तो न्याय मला मान्य असेल, कारण तो माझ्या दृष्टीनं ज्यासाठी माझी लढाई आहे त्या लढाईत मी यशस्वी होईल हा मला 100% खात्री आहे। कारण ती प्रशासनावर सत्तारूढ लोकांचा दबाव असण्याची दाट शक्यता आहे। आणि ते पण मंत्री महोदयांचा सत्तेमध्ये असलेल्या मंत्री महोदयांचा दबाव असण्याची दाट शक्यता आहे। कारण मला ती सुनावणी जर 11 वाजता होत असेल आणि मला जर तो न्याय संध्याकाळी 10 वाजता जर मिळत असेल तर एवढी लेंथली प्रोसेस होते, याला अर्थ कोणतरी त्याच्या हस्तक्षेप करतंय हा सिद्ध होतंय। जयकुमार गोरे ग्रामीण विकास मंत्री असतील आणि महसूल मंत्री बावनकुळे साहेब असतील असा माझा दाट आणि डायरेक्ट संशय आहे।